तर लेक्चरला आपण सुरुवात करूयात पहा. आजचं दिवस आहे डे 3. ओके, तर पहिल्या दिवशी आपण फक्त इंट्रोडक्शन घेतलेला आहे की व्हॉट इज सी मध्ये आपण कोणकोणता सिलेबस, कोणकोणत्या टॉपिक्स आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. कालच्या लेक्चर्स मध्ये आपण स्टार्ट केलेले आहेत अल्गोरिदम. अल्गोरिदम मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे की व्हॉट इज अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे काय की तुम्हाला काय करायचे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला रिप्रेझेंट करायचे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचंय, रिप्रेझेंट करायचंय. त्यालाच आपल्याला काय म्हणायचंय, अल्गोरिदम. तर कालच्या लेक्चर मध्ये आपण 2 एक्झाम्पल घेतले होते पहा. इथून पुढेही आपल्याला भरपूर एक्झाम्पल घ्यायचे. तर कालच्या लेक्चर मध्ये आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं समजा, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे, त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. ओके, त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4 आज आपल्याला बघायचं आहे. एक्झाम्पल नंबर 4. तर तुम्हाला होमवर्क साठी एक मी एक्झाम्पल दिलं होतं पहा काल सॉल्व करण्यासाठी. प्रश्न होता तुम्हाला, राईट अल्गोरिदम टू फाइंड और टू चेक मॅक्झिमम नंबर ऑफ टू नंबर्स. तर हा प्रोग्राम किंवा हा अल्गोरिदम मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिला होता पहा. ओके, राईट अल्गोरिदम टू चेक मॅक्झिमम नंबर. म्हणजे तुमच्याकडे 2 नंबर्स आहेत पहा, 2 नंबर्स आहेत. 2 नंबर्स पैकी तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्झिमम नंबर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर थोडक्यात आपण या ठिकाणी कन्सिडर करा की पहिला नंबर तुमचा 100 आहे, सेकंड नंबर तुमचा 200 आहे. तर इथे मॅक्झिमम नंबर कोणता आहे, सेकंड नंबर. समजा पहिला नंबर तुमच्या या ठिकाणी 200 आहे, सेकंड नंबर तुमचा या ठिकाणी समजा 150 आहे. तर मॅक्झिमम नंबर कोणता आहे, फर्स्ट नंबर. म्हणजे सिच्युएशन काय असू शकते की तुमचा पहिला नंबर पण मोठा असू शकतो किंवा तुमचा सेकंड नंबर सुद्धा काय असू शकतो, मोठा असू शकतो. तर तुम्हाला ते काय करायचंय, रिप्रेझेंट करायचंय. कसं रिप्रेझेंट करायचंय, स्टेप बाय स्टेप. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला लॉजिक बिल्ड करता येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रोग्राम राईट करता येणार नाहीये. सी लँग्वेजला, सी प्रोग्रामिंगला आपण नंतर सुरुवात करणार आहोत, पण त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत, लॉजिक बिल्ड करणार आहोत पहा. सगळ्यात महत्वाचं लॉजिक. तर कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण अल्गोरिदम पण राईट करतोय आणि सायमल्टेनियसली मी तुम्हाला प्रोग्राम पण राईट करून दाखवतोय. म्हणजे जे आपण लॉजिक लावतोय ते लॉजिक चेक करण्यासाठी आपण प्रोग्राम सुद्धा राईट करतोय. प्रोग्राम आपल्याला पुढे जाऊन शिकायचंय, पण तुम्ही काय करा, फक्त लॉजिक पहा, प्रोग्राम कडे दुर्लक्ष करा. ओके, ते तुम्हाला मी कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. चला तर आपण या ठिकाणी अल्गोरिदम स्टार्ट करूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला नंबर पण मोठा असू शकतो, दुसरा नंबर पण मोठा असू शकतो. अल्गोरिदम मध्ये राईट करायचे तर आपल्याला स्टेप. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप काय असते आपली, स्टार्ट. स्टेप नंबर 1 स्टार्ट. स्टेप नंबर 2 आपल्याला किती नंबर घ्यायचे, 2 नंबर घ्यायचे. तर इथे मी राईट करतो पहा, रीड किंवा ऍक्सेप्ट. मी या ठिकाणी एक नंबर घेतो, एक n1 नावाचा एक नंबर घेतो आणि या ठिकाणी n2 नावाचा एक व्हेरिएबल घेतो. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये नंबर दिलेला आहे का, आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलंय का पहिला नंबर 100 आहे, दुसरा नंबर 200 आहे, सांगितलंय का, नाही. तर अशा वेळेस नंबर जर नसतील तर त्या नंबरच्या ऐवजी काय करायचा, व्हेरिएबल. म्हणजे पहिला नंबर असेल तुमचा n1, दुसरा नंबर असेल तुमचा n2. ओके, त्यानंतर आपल्याकडे 2 नंबर आले, एक n1 एक व्हेरिएबल आहे, n2 नावाचा एक व्हेरिएबल आहे. आपल्याला चेक करायचं आहे. तर चेक करण्यासाठी आपण काय यूज करतो, इफ. जर समजा n1 ग्रेटर दॅन n2, जर n1 हा n2 पेक्षा मोठा असेल तर आपल्याला ठिकाणी प्रिंट काय करायचं आहे, n1 इज मॅक्झिमम. काय प्रिंट करायचं आपल्याला, n1 इज मॅक्झिमम असं या ठिकाणी प्रिंट करायचं. कधी, ज्या वेळेस n1 हा n2 पेक्षा मोठा असेल त्यावेळेस काय प्रिंट करायचंय, n1 इज मॅक्झिमम ऑफ
N2 असं या ठिकाणी प्रिंट करायचंय. पण सिच्युएशन असं असू शकते की दुसरा नंबर सुद्धा मोठा असू शकतो. मग त्यावेळेस काय करायचे, परत स्टेप नंबर 4 काय, इफ जर या ठिकाणी N2 ग्रेटर दॅन N1, इथे मोठा कोण आहे, इथे मोठा आहे N1, इथे मोठा कोण आहे N2. जर समजा N2 हा काय असेल N1 पेक्षा मोठा असेल तर अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला प्रिंट काय करायचा, N2 मेसेज प्रिंट करा, N2 इज मॅक्झिमम ऑफ N1, मॅक्झिमम ऑफ N1. म्हणजे पा हे लॉजिक आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लॉजिक हे तुम्हाला तयार करायचं. इथे मोठा कोण असेल, N1 मोठा असेल, इथे मोठा कोण असेल, N2 मोठा असेल. ओके, आपण या ठिकाणी दोन्ही पॉसिबिलिटी राईट केल्यात. त्यानंतर प्रिंट केला, प्रिंट केल्यानंतर स्टेप नंबर 5 म्हणजे सगळ्यात शेवटची स्टेप काय असेल आपली, स्टॉप असेल. बस हा झाला तुमचा अल्गोरिदम. म्हणजे जे काय तुम्ही या ठिकाणी विचार करताय, जे काय तुम्ही या ठिकाणी लॉजिक लावताय, ते लॉजिक तुम्हाला काय करायचंय, फक्त स्टेप बाय स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं, इम्प्लिमेंट किंवा तुम्हाला राईट करायचं आहे. यालाच आपण काय म्हणतो, अल्गोरिदम. तर जे मी तुम्हाला बोलतोय हे सर्व तुम्हाला समजतंय. कालच्या लेक्चरला जे ऍब्सेंट होते त्यांच्यासाठी मी ग्रुपमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवलेला आहे. तुम्हाला जर समजलं नसेल तर तुम्ही कालची रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ओके, ज्यांनी कालचं लेक्चर मिस केले त्यांच्यासाठी. पण जे कालच्या लेक्चर मध्ये होते त्यांना अल्गोरिदम समजतोय, जे मी तुम्हाला बोलतोय ते समजतंय. जो आपण या ठिकाणी अल्गोरिदम मध्ये लॉजिक राईट केलंय ते लॉजिक आपण प्रोग्राम मध्ये राईट करून पाहूयात. तर लक्षात घ्या, मी या ठिकाणी प्रोग्रामला स्टार्ट करतोय, पण प्रोग्रामला तुम्हाला इग्नोर करायचंय, कारण अजून आपण प्रोग्राम स्टार्ट केलेले नाहीयेत. फक्त आपण लावलेलं लॉजिक बरोबर आहे का नाही चेक करण्यासाठी मी काय करतोय, प्रोग्राम राईट करतोय. प्रोग्रामला तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे. या ठिकाणी मी फाईलला सेव्ह करतोय. परत तुम्ही म्हणताल सर हे तुम्ही कुठून आलं, काय आलं, कसं आलं, पहिल्यांदा सांगतोय प्रोग्रामला तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे. ओके, तर प्रोग्रामला या ठिकाणी मी राईट करतोय हॅश इन्क्लूड stdio.h. ओके, त्यानंतर इथे सॉरी फाईलला मी सेव्ह करून घेतो अगोदर. म्हणजे याच्या बरोबर काय होईल, तुमचं लॉजिक सुद्धा काय होऊन जाईल, या ठिकाणी चांगल्या प्रकारे मजबूत होऊन जाईल. मी फाईलला मी या ठिकाणी सेव्ह करतो. फाईलला नाव देतोय मी ओके. चला, स्टेप नंबर 1 काय आपली स्टार्ट. तर आपण स्टार्ट केलेला आहे, रीड N1 N2. तर या ठिकाणी मी रीड करतो पा, इथे मी राईट करतोय, एक व्हेरिएबल घेतला N1 नावाचा, त्यामध्ये स्टोअर करतोय 200. N2 नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्यामध्ये स्टोअर करतोय मी 100. ओके, आता इथे पा कंडिशन काय लावली आपण, इफ जर N1 हा N2 पेक्षा मोठा असेल तर काय प्रिंट करायचा आहे, N1. तर सेम तेच या ठिकाणी पा, इफ N1 इज ग्रेटर दॅन N2, याचा अर्थ इथे मोठा कोण आहे, N1 मोठा आहे. मोठा कोण आहे, N1. फक्त ते आपलं काय करायचंय, प्रिंट करायचं. फक्त इथे प्रिंट करा, N1 इज मॅक्झिमम ऑफ N2. मॅक्झिमम राईट करा किंवा मॅक्स राईट करा, दोन्हीपैकी काही राईट केलं तरी चालेल. N1 इज मॅक्स ऑफ N2 म्हणजे N1 हा मोठा आहे. पण परत एक आपण राईट केलेलं आहे स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 मध्ये पहा, इफ N2 ग्रेटर दॅन N1. आता ह्या कंडिशन मध्ये मोठा कोण आहे, तर मोठा आहे या ठिकाणी N2. ओके, तुम्ही मॅथ मध्ये शिकलेला आहात, आपण 4थी 5वी पासून आपण शिकत आलेलो आहोत. ज्यावेळेस सी प्रोग्रामिंग स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे समजून सांगेल. पहा इथे मोठा कोण आहे, N2. तर अशा वेळेस आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, प्रिंट एफ N2 इज मॅक्स ऑफ N1. N1 पेक्षा N2 काय आहे, मॅक्स आहे. बस प्रोग्राम मी राईट केलाय, फाईलला मी सेव्ह करतोय. प्रोग्रामला आपण चेक करूया आउटपुट आपला येतोय का नाहीये. चेक करा, आपला काय एरर आला असेल तर एरर या ठिकाणी आपला शो होईल, अदरवाइज आपला प्रोग्राम काय होईल, या ठिकाणी रन होईल.
एक मिनिट, रन होतोय प्रोग्राम, या ठिकाणी लोड होतोय. जी काय बॅच आहे ती पूर्णपणे प्रॅक्टिकली आपण घेऊन जाणार आहोत. ओके, चला या ठिकाणी आपल्याला आउटपुट आलेला आहे, N1 इज मॅक्स ऑफ N2. बरोबर आहे, N1 या ठिकाणी काय आपला N2 पेक्षा मॅक्स आहे. समजा मी या ठिकाणी आता दुसरी व्हॅल्यू काय करून पाहतो, मोठी करून पाहतो. इथे मी या ठिकाणी राईट करतो 300. आता मोठा कोण आहे, N2. चला चेक करूया, N2 या ठिकाणी आपल्याला मेसेज येतोय का, N2 इज मॅक्स ऑफ N1. आपण चेक करून पाहूया. तर इथे हा जो काय मी प्रोग्राम राईट केलेला आहे, या प्रोग्रामला तुम्हाला दुर्लक्ष करायचंय, कारण अजून आपण या ठिकाणी प्रोग्रामला सुरुवात केलेली नाहीये. पण इथे फक्त तुम्हाला काय करायचंय, पहिली स्टेप आपण स्टार्ट केली, दुसरी या ठिकाणी आपण रीड केली, तिसरी या ठिकाणी आपण हे कंडिशन लावली, चौथीला या ठिकाणी कंडिशन लावली, आणि पाचव्यांदा आपण स्टॉप केले. ओके, मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण प्रकारे प्रॅक्टिकली सुद्धा करून दाखवतोय. ओके, तर मी तुम्हाला पहिला शब्द दिलेला आहे, शिकायचंय तर पूर्ण प्रॅक्टिकली शिका. थेरॉटिकली तुम्हाला तर सगळीकडेच भेटणार आहे. तुमच्याकडे टेक्स्ट बुक आहे, तुमच्याकडे गुगल आहे, तुम्ही तिथे नुसतं टाकलं की सी प्रोग्रामिंग नोट्स, तुम्हाला तिथे नोट्स भेटून जातील. पण शिका तर कसं शिका, पूर्ण प्रॅक्टिकली शिका पा, आणि टोटली आपला फोकस आहे प्रॅक्टिकली पा. ओके, चला तर अल्गोरिदम समजलाय. एक्झाम्पल नंबर 4 तुमच्या लक्षात आलंय का ऑनलाईनचे मेंबर्स? एक्झाम्पल नंबर 4 तुमच्या लक्षात आलंय? मेसेज करून सांगा. ओके, त्यानंतर पहा एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 या ठिकाणी आपण सॉल्व करूयात. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. राइट अल्गोरिदम टू चेक number is positive or negative. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. काय प्रश्न आहे, सगळ्यात अगोदर प्रश्न समजून घ्या. तुम्हाला अल्गोरिदम राईट करायचा आहे, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला राईट करायचं आहे. टू चेक नंबर इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, म्हणजे तुम्हाला चेक करायचंय की नंबर हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. थोडक्यात मला या ठिकाणी सांगा, मी या ठिकाणी राईट केलेला आहे 50. 50 कसा आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह नंबर और निगेटिव्ह नंबर सांगा. ऑनलाईनचे मेंबर्स तुम्ही रिप्लाय द्या. फिफ्टी कसा आहे, पॉझिटिव्ह नंबर. पण जर समजा या ठिकाणी मी राईट करतोय -200, -200 कसा आहे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? कसा आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही इथे ओळखलंय की याला म्हणायचंय पॉझिटिव्ह नंबर, याला म्हणायचंय निगेटिव्ह नंबर. पण तुम्ही कसं चेक केलं की याला पॉझिटिव्ह म्हणायचंय आणि याला आपल्याला निगेटिव्ह म्हणायचंय? कशावरून? तर तेच आपल्या ठिकाणी लॉजिक राईट करायचंय. तुम्ही सांगू शकता का ऑनलाईन ऑफलाईन कशावरून तुम्ही चेक केलं की हा नंबर पॉझिटिव्हचा आहे आणि हा नंबर तुमचा निगेटिव्हचा आहे? सांगा. चुकलं तरीही चालेल, नाही जमलं मी तुम्हाला सांगणारच आहे. पण सांगा कसं ओळखला की याला पॉझिटिव्ह म्हणायचंय आणि याला आपल्याला निगेटिव्ह म्हणायचंय? आपण डोक्यामध्ये तर विचार केला, पण आपल्याला ते मांडायचंय, स्टेप मध्ये मांडायचंय आपल्याला. ओके, चला बरोबर आहे. जर समजा तुमची संख्या 0 पेक्षा मोठी असेल, 0 पेक्षा मोठी असेल तर काय असेल, प्लस. जर ती संख्या 0 पेक्षा कमी असेल तर काय असते, निगेटिव्ह.
0 पेक्षा मोठी असेल तर प्लस, 0 पेक्षा कमी असेल तर निगेटिव्ह. ओके, चला आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप राईट करूया. आपल्याला एक नंबर चेक करायचा. एक नंबर म्हणजे आपल्याकडे एकच नंबर आहे, म्हणून या ठिकाणी पहा मी स्टेप राईट करतो. स्टेप नंबर 1 पहिली असेल स्टेप नंबर 1 स्टार्ट. स्टेप नंबर 2 आहे आपली रीड. आपल्याकडे एकच नंबर आहे म्हणून या ठिकाणी मी यूज करतो n नावाचं एक व्हेरिएबल. नंबर दिलेला आहे का आपल्याला? नंबर दिलेला नाहीये, त्यामुळे या ठिकाणी मी यूज करतो n. काय यूज करतो? n. त्यानंतर नेक्स्ट स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 आपल्याला चेक करायचं आहे, म्हणून या ठिकाणी इफ जर समजा तो नंबर काय असेल 0 पेक्षा लहान असेल तर देन काय प्रिंट करायचं आपल्याला? प्रिंट करायचा आहे निगेटिव्ह. काय प्रिंट करायचा आहे? निगेटिव्ह. बस. जर तो नंबर 0 पेक्षा लहान असेल तर काय प्रिंट करायचंय? निगेटिव्ह. त्यानंतर स्टेप नंबर 4 इफ जर समजा तो नंबर काय असेल 0 पेक्षा मोठा असेल. नंबर म्हणजे कोणता? n. जर तो नंबर काय असेल 0 पेक्षा मोठा असेल तर आपल्याला प्रिंट काय करायचंय? पॉझिटिव्ह. बरोबर आहे? 0 पेक्षा लहान असेल तर निगेटिव्ह, 0 पेक्षा मोठा असेल तर काय प्रिंट करायचंय? पॉझिटिव्ह. आणि सगळ्यात शेवटी प्रिंट केल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं? स्टॉप करायचं. प्रिंट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय? स्टॉप करायचं. ओके, स्टार्ट. तो नंबर रीड करायचा आहे. नंबर जर 0 पेक्षा लहान असेल तर काय प्रिंट करायचं? निगेटिव्ह. नंबर जर 0 पेक्षा मोठा असेल तर काय प्रिंट करायचं आपल्याला? पॉझिटिव्ह. ओके, समजतोय अल्गोरिदम? ऑनलाईनचे मेंबर्स, तुम्हाला अल्गोरिदम मध्ये ज्या काय मी स्टेप राईट केलेल्या आहेत त्या स्टेप तुमच्या लक्षात आल्यात? ऑनलाईनचे मेंबर्स रिप्लाय द्या. समजतंय तुम्हाला? समजत असेल तर यस म्हणा, नसेल तर नो म्हणा. परत एकदा मी रिपीट करेन.